नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र BHMCT तसेच MHMCT हे जे प्रोफेशनल कोर्सेस आहे, तर या कोर्सेसला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर सुरुवातीला तुम्हाला एक कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणजे CET द्यावी लागत असते. तर त्यासाठी आप बघा रजिस्ट्रेशन आणि ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे. त्याविषयी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्या अगोदर बघा, जो BHMCT हा जो कोर्सेस आहे प्रोफेशनल कोर्सेस, तर हा 4 इयरचा असतो आणि MHMCT हा जो कोर्स आहे तर तो 5 इयरचा असतो. हा इंटिग्रेटेड असतो. तर तुम्हाला ज्या कोर्सेसला ॲडमिशन घ्यायचं आहे त्याची तुम्हाला CET द्यावी लागणार आहे. तर बघा, CET सेल मार्फत जी नोटिफिकेशन आलेली आहे ॲप्लिकेशन फॉर्मसाठी आणि रजिस्ट्रेशनसाठी, तर ती सुरुवातीला बघूयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र BHMCT इंटिग्रेटेड CET 2025 एंट्रन्स एक्झामिनेशन फॉर ॲडमिशन टू प्रोफेशनल कोर्स इन ॲडमिशन टू फर्स्ट इयर ऑफ 4 इयर फुल टाइम अंडर ग्रॅज्युएट डिग्री कोर्स इन हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी, त्यालाच आपण BHMCT असे म्हणत असतो. तर हा BHMCT हा कोर्स किती वर्षाचा आहे, तर हा 4 इयर्स आहे. येथे 4 इयर फुल टाइम अंडर ग्रॅज्युएट डिग्री कोर्सेस आहे हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी. आणि त्यानंतर बघा अजून जो आहे इंटिग्रेटेड कोर्स आहे 5 इयरचा, कोणता कोर्स आहे, HMCET म्हणजेच हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीचा हा 5 इयरचा इंटिग्रेटेड कोर्स असतो. तर बघा, थ्रू स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट मुंबई फॉर अकॅडमिक इयर 25-26. आता बघा, ज्या विद्यार्थ्यांना 2025-26 ला या कोर्सेसला ॲडमिशन घ्यायचं आहे, विल बी हेल्ड ॲट व्हेरियस एक्झामिनेशन सेंटर विथ इन अ महाराष्ट्र स्टेट. द शेड्यूल फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म इज बिलो. तर बघा, आता सुरुवातीला मग तुम्हाला CET द्यावी लागणार आहे. CET जे मार्क्स पडतील त्याच्या बेसिसवर तुम्हाला जे कॉलेजेस आहेत तर ते कॉलेजेस लागणार आहे. तर बघा, ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म. तर बघा, 31 डिसेंबर 2024 ला ॲप्लिकेशनला आणि रजिस्ट्रेशनला सुरुवात झालेली आहे आणि लास्ट डेट जी आहे 15 जानेवारी 2025. फक्त 15 दिवसच त्यांनी दिलेले आहे रजिस्ट्रेशन आणि ॲप्लिकेशन करण्यासाठी. तर बघा, 15 दिवसाच्या आत म्हणजे 15 जानेवारीच्या आत लवकरात लवकर तुम्ही ॲप्लिकेशन तसेच रजिस्ट्रेशन करून घ्या, म्हणजेच नंतर जे एक्स्ट्रा चार्जेस लागतात ते एक्स्ट्रा चार्जेस तुम्हाला लागणार नाही. त्यानंतर बघा, द ऑनलाईन ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन शेड्यूल अँड इन्फॉर्मेशन ब्राउचर फॉर द एक्झामिनेशन हॅज बीन मेड अवेलेबल ऑन द ऑफिशियल वेबसाईट www.mahacet.org of the state common entrance test cell. This is the for the information all concerned students, parents, institutions and stakeholders. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 15 जानेवारीच्या आत तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे, ॲप्लिकेशन पण करायचं आहे आणि बघा त्यानंतर तिथं जी फी असणार आहे फी पण तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच तिथे पेमेंट करायची आहे. तर यासाठी बघा, रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईट यायचं आहे. वेबसाईटवर आल्यानंतर इथे बघा ॲडमिशन प्रोसेस आणि खाली बघा CET एक्झामिनेशन पोर्टल अकॅडमिक इयर 25-26 या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा असे पेज ओपन झाले दिसेल साइन इनचे. यामध्ये सुरुवातीला तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला एक ID आणि पासवर्ड भेटून जाणार आहे. ID पासवर्ड काय करायचं आहे, इथे एंटर करायचं आहे, पासवर्डच्या ठिकाणी पासवर्ड आणि त्यानंतर साइन इन टॅबवर क्लिक करायचं आहे आणि ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तर तो व्यवस्थित भरायचा आहे. ॲप्लिकेशन फॉर्म फिल केल्यानंतर शेवट तुम्हाला लास्ट जी फी असेल कॅटेगरीनुसार तर ती फी पेमेंट करायची आहे आणि तुम्हाला जी CET असणार आहे कॉमन एंट्रन्स टेस्ट जे होणार आहे त्यासाठी अभ्यासाला लागून जायचं आहे. तर बघा, अशा प्रकारे आज आपण महाराष्ट्र BHMCT तसेच MHMCT अकॅडमिक इयर 25-26 याविषयी जी नोटीस होती तर त्या नोटीस विषयी संपूर्ण माहिती जी आहे तर ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे. जर विद्यार्थी मित्रांनो काय तुम्हाला डाऊट्स असतील किंवा काही तुमच्या काही अडचणी असतील तर नक्कीच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला नवीन नवीन एज्युकेशन रिलेटेड व्हिडिओ, CET रिलेटेड अपडेट्स तसेच इतर ज्या काही जॉब रिलेटेड माहिती असते तर ती मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करत असतो, म्हणजे यूट्यूबच्या माध्यमातून मी शेअर करत असतो. तर जे विद्यार्थी नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच नवीन व्हिडिओ तसेच नवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.